नॅचरोपॅथी आणि समूहन पद्धतीने उपचार करणारे आणि तसं प्रमाणपत्र असणारे व्यावसायिक आपल्या नावापुढे डॉक्टर ही उपाधी लावू शकतात असा निर्णय पुण्यातील न्यायालयाने दिलाय। बोगस डॉक्टर प्रकरणी धनसिंग चौधरी यांच्या बाजूने निर्णय देताना न्यायालयाने ही बाब अधोरेखित केली आहे। मात्र या पूर्ण प्रकरणात मोठी हानी झाल्याचं सांगत चौधरी यांनी पालिकेविरोधात 100 कोटींचा दावा ठोकलाय। हेप्नोथेरपी आणि नॅचरोपॅथीने उपचार करणारे पुण्यातील धनसिंग चौधरी यांची डॉक्टर ही उपाधी नियमबाह्य असल्याचा आरोप करत पुणे पालिकेने त्यांच्यावर 2013 साली कारवाईचा बडगा उगारला। मात्र याबाबत सरकारचा 2003 चा आदेश पुढे ठेवत न्यायालयाने चौधरी यांना क्लीन चिट दिली। महाराष्ट्र वैद्यक व्यावसायिक अधिनियम नॅचरोपॅथीला लागू पडत नसल्याने त्यांच्यावर कोणतीही कारवाई करता येणार नाही असंही न्यायालयाने स्पष्ट केलंय। चौधरी यांचं नॅचरोपॅथीचं प्रमाणपत्र पाहता ते त्यांच्या नावापुढे डॉक्टर ही उपाधी लावू शकतात असंही न्यायालयाने स्पष्ट केलंय। निर्दोषत्वाची सर्व कागदपत्र आणि प्रमाणपत्र सादर करूनही पालिकेने बोगस डॉक्टर म्हणून ठरवत गुन्हा दाखल केल्याने चौधरी पालिकेविरोधात अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार आहेत। मानसिक, शारीरिक, आर्थिक खूप त्रास झाला, तर पुढे असं पेन उचलला आणि एफआयआर दाखल केला असं घडू नये। प्रत्येक गोष्टीचा त्यांनी व्यवस्थित कागदपत्राचा अभ्यास केला पाहिजे। नवीन लोकांना हा त्रास व्हायला नको आणखी पुढे। त्यासाठी मी आता त्यांच्यावर महानगरपालिकेवर 100 कोटी रुपयाचा अब्रू नुकसानीचा मानहानीचा दावा दाखल करतोय। नोटीस पाठवली गेली त्यांना ऑलरेडी 10-15 दिवसापूर्वी। पुणे पालिकेने गुन्हा नोंदवल्याप्रकरणी चौधरी यांनी पालिकेला नोटीस बजावली आहे। या नोटिशीला लवकरच उत्तर दिलं जाईल असं पालिकेच्या आरोग्य विभागाने म्हटलंय। आम्ही त्यावेळेस लीगल ओपिनियन घेऊनच पुढची कारवाई केली होती। आता त्या नोटिसला आम्ही उत्तर देऊ। आमचा विधी विभाग जो आहे त्यांच्याशी सल्ला मसलत करून त्या नोटिसला आम्ही उत्तर देऊ। पुणे पालिकेच्या वतीने 2013 साली बोगस डॉक्टर शोध आणि कारवाई समितीच्या सदस्यांनी केलेली कारवाई बेकायदेशीर होतीच, शिवाय पूर्वनियोजित कट असली का काय उत्तर देतं याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत। अश्विनी पवारसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, पुणे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।